संभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या कबरीचा बंदोबस्त हा वाढवला गेलाय, कारण मिलिंद एकबोटेंनी कबर उखडून टाकण्याचा इशारा दिला होता आणि त्यामुळे बंदोबस्त वाढवण्यासोबतच मिलिंद एकबोटे यांनाही संभाजीनगरमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली। तसंच कबरीच्या बंदोबस्तासाठी एसआरपीची एक तुकडी तैनात करण्यात आली। तर या कबरीला 2 अधिकारी आणि 15 कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे। कबरीकडे जाणाऱ्याला तपासूनच प्रवेश देण्यात येतोय आणि यावरून जोरदार राजकीय वाद सुद्धा सुरू झाला। संभाजीनगरच्या खुलताबाद परिसरामध्ये औरंगजेबाची कबर आहे। या कबरीचा बंदोबस्त आता वाढवण्यात आलेला आहे आणि त्याचं कारण असं आहे की मिलिंद एकबोटे यांच्याकडून ही कबर उद्ध्वस्त करण्याचा, उखडून टाकण्याचा इशारा देण्यात आला होता। त्यानंतर त्यांना जिल्हाबंदी करण्यात आलेली आहे। एकबोटे यांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे। तर कबरीचा बंदोबस्त वाढवलेल्या कबरीच्या परिसरामध्ये जाणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी होते आणि त्यानंतरच प्रत्येकाला सोडलं जातं। तर हा वाद नेमका काय आहे आपण तेही पाहूया। खुलताबाद इथं औरंगजेबाची कबर आहे। छावा चित्रपटानंतर औरंगजेबाच्या कबरी विरोधात लोकभावना निर्माण झाली। औरंगजेबाची कबर उखडून फेकण्याचं उदयनराजे भोसले यांनी आवाहन केलं। 17 मार्च पासून आंदोलन सुरू करण्याचा बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने इशारा दिला। तर औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा मिलिंद एकबोटे यांनी सुद्धा इशारा दिला। 19 मार्चला शंभूराजांच्या पुण्यतिथीला वढू तुळापूरमध्ये मानवंदना दिली जाईल। तर तिथून एकबोटेंचे कार्यकर्ते कबर नष्ट करायला येणार असल्याची माहिती होती। एकबोटे आणि समर्थकांना 16 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान याच कारणामुळे जिल्हाबंदी करण्यात आली। रमजान महिन्यामध्ये अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली। आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जी औरंग्याची कबर आहे, हे कबर ही महाराष्ट्रात नव्हे तर भारतात कुठेही नसावी आणि आहे ती काढावी, यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल आंदोलन करत आहे। त्या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून येत्या 17 तारखेला म्हणजे तिथीनुसार शिवजयंतीच्या दिवशी महाराष्ट्रातल्या सर्व तहसीलदार कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद बजरंग दल हिंदू समाजाला सोबत घेऊन एक आंदोलन करत आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या नावाने निवेदन देत आहे। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल हे जर त्याचं अनुकरण करत असतील तर त्यांनी त्यांच्या या वक्तव्याचा आणि या स्टंटचा त्यांनी विचार करावा। रावणाने औरंगजेब जितका क्रूर होता आणि ज्या पद्धतीनं राज्य कारभार चालवत होता, तेवढ्याच क्रूर पद्धतीनं आज देवेंद्र फडणवीस सरकार हे तेवढ्याच क्रूर पद्धतीने आज वागत आहे। संतोष देशमुखची झालेली हत्या हे क्रूरपणाचं एक लक्षण आहे। स्वारगेटमध्ये झालेला बलात्कार हा त्याचं लक्षण आहे। रावेरच्या खासदार ज्या केंद्रात मंत्री आहेत त्यांच्या घरातील लेकीबाळी सुरक्षित नाही, हा त्यातला पुरावा आहे। त्यामुळे घाशीराम कोतवाल महाराष्ट्राचा गृहविभाग चालतोय का, हाही प्रश्न त्यानिमित्त। औरंगजेब हा निश्चित क्रूर होता। मला वाटतं यावर हे असले भाष्य करणं आहे ना, हे सोडा पहिलं। औरंगजेब क्रूर कर्मा होता हे स्पष्ट आहे, स्वच्छ आहे, त्याच्याबद्दल बोलण्याची गरज नाही। परंतु छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात त्याला इथंच गाडून घ्यावं लागलं, हे कुठे गाडून घ्यावं लागले दाखवणं तर गरजेचं आहे। नाही तर ते तुम्ही काढूनच टाकता, औरंगजेब कुठे गाडला गेला माहिती नाही, तो या महाराष्ट्रातच गाडला गेला। आता शिवाजी महाराज सांगण्यासाठी जर औरंगजेबचं सांगावं लागत असेल तर मग औरंगजेबाच्या बायकांच्या बद्दल सांगा, त्यांच्यामुळे सुद्धा काही इतिहास लिहिला जाईल। कुठं जातायत तुम्ही, का त्याचे पोवडे गातायत? जा तिथं नतमस्तक व्हा, तिथं औरंगजेबाच्या कबरीसमोर पाया पडा, तिथं नमाज पडा, तिथं तुम्हाला कोण रोखलंय? परंतु ज्यांनी आमच्या महाराजांचा छळ केला त्याची कबर आम्हाला नको, हे आमचं मत आहे। मला काही बोलायचं नाही बाबा, तुम्हाला काढायची तर काढा, फेकायची तर फेका, ठेवायची तर ठेवा, आम्हाला काही बोलायचं नाही। तुम्ही असं म्हणाल की हिटलरचं नाव पुसून दुसरं महायुद्ध आम्हाला समजून सांगा, तर मग हिटलरला एक बाजूला काढा आणि दुसरं महायुद्ध समजून सांगा। तुम्ही रावण बाजूला काढा आणि राम समजून सांगा, दुर्योधनाला बाजूला काढा आणि महाभारत समजून सांगा, पण चालेल, समजवतील। रावणाला बाजूला काढून राम समजवतील।